नमस्कार, राजाराणी अँड फॅमिलीमध्ये मी तुमची छायाताई तुमचं मनापासून स्वागत करते। आज आहे घटस्थापना, नवरात्रीला सुरुवात झालेली आहे। तर आम्ही बीड जिल्ह्यातले आहोत। केज तालुका, बोरगाव, बुद्रुक बोरगाव हे माझं सासर आहे आणि माहेर आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये, कळंब तालुका नाही बरोबर ना, कळंब तालुका जिल्हा धाराशिव आणि पिंपळगाव डोळा हे माझं माहेर आहे। तर आम्ही घटस्थापना करतो, अशा प्रकारे करतो। हे बघा, हे टोपली घेतलेली आहे। टोपलीमध्ये मी पहिला हळदी कुंकू वाहते आणि स्वतःला पण लावून घेते। आणि बघा, हे घेतलेले आहेत एरंडीची पाणी, खूप छान पानं आहेत। आता मी हे टोपलीमध्ये ठेवते, असंच ठेव। तर आता मला काय एवढं माहीत नाही, दरवर्षी आई भरते घट, पण या वर्षी आई म्हणजे तूच भर, म्हणजे तुला तरी कधी माहीत होणार आहे, तुला पण आता सुना येतील, त्याच्यामुळं मग आईला म्हणलं तू माझ्या बाजूला बस आणि मला सांग जरा हे सांग असं सांग। ती बाहेर निघून पानं बाहेर, अच्छा बाहेर कापून काढायचं। हां ती पण सांगतो बस नाही, हे असं ठेवते। तीन कशाला टाकते नको, 3 पाणी टाकायचं, 2च टाकले का? आता बघा, ही माती मस्त काळी माती आहे, तर ही काळी माती मी टोपलीमध्ये भरते। थोडी भरलेली पटपट पटपट भरून घेते, कारण आता खूप वेळ झालेला आहे। इकडे मानसी साबुदाणा बनवते, साबुदाण्याची खिचडी। अखंडता आपला उपवास होत नाही, काहीतरी खावंच लागतं। मी हा घट आईकडे भरून माझ्या घरी घेऊन जाणार आहे। हे धान्य घेतलेलं आहे, 7 प्रकारचे धान्य आहेत। त्याच्यामध्ये मूग, चणे, गहू, ज्वारी, बाजरी अशा प्रकारे 7 धान्य आहेत। आता टाकून पूर्ण भरलेली आहे टोपली मातीने। आज पहिल्यांदा मी घट भरते, आज 10 वर्ष झालं मी घट बसवते, उपवास करते, पण आज पहिल्यांदा मी घट बसवते भरते। म्हणजे नेहमी आईच भरत असते ना घट, आज आई बोलली नाही तू भर, तुला तरी कधी समजणार, सगळं माझ्याच जीवावर टाकते, स्वतः तरी कधी कधी करत जा म्हणते। असं बाजूला टाकली ना, त्याच बाजूला पडतं ग खालते, माझे टाकू 2 मिनिट। बघा मस्त भरलं, बस इकडे बघा, आत्या सांगतात असं भर तसं भर। हां आता याच्यावर माती घालायची, परत थोडीशी थोडी घालायची। बघ बस टाकायचं बाई, तनु मधीच हात चलतोय। ए थांब थांब, हां बस चल। आता घडात ठेवायचं, कुठला पाणी टाक, ते ही टाकायचं काय हळपून सुपारी कसं आहे हळपून हे ठेवायचं ना मधोमध ठेव। त्याच्यात घालायचं आता पाणी, भरून घालू बघा। पाणी घालायचं, मग ह्याच्यामध्ये घालायचं
काय आहे ते लेकरवाळी हळद कुंड नाही भेटलं मला, तर मी आपलं घालते जसं असेल तसं देवीला पावन. हा टाकते रुपया, हे टाकते सुपारी, हे टाकते हळकुंड. बघू मी माळ बनवते. आणि आता आई माळ बनवती. ते चुना घेतलेला आहे माळासाठी. माळ बनवते पाणी. हे बघ पानं, मला ती 5 पानं काढून दे मी. हे चुना घेतलेला आहे. आता चुना घ्यायचा आपल्याला असा, आणि हे असं चुना टिपके द्या ना, लावून द्यायचं. टिपके द्यायचे. हा आता जाऊ दे रे, हे असं केलं वड आणि ते पाण्यानं थोडं हे कर. मी तर असंच लावतो. पाणी की थोडं म्हणजे पसरत. हा नाही पसरलं तर तसं काय. कुठे पसरत तुझं डांगर शिंग्याचं कामच मला पटत नाही. असं का? असं करू? थोडं करायचं तसं. हा असं. तर हळदी कुंकू. आता हे 5 पानं ठेवायची. आई 4च आहेत अजून एक. नारळ काढ. हा तनुष तिकडचा नारळ दे बाळा. उडू आहे, धागा कुठे? ओढायचं नाहीये. काय? हा? धागा. धागा आहे. थांब एक. हा नारळ आहे आणि या नारळाला आपण हळदी कुंकू लावून घेऊ. हळदी कुंकू लावून मी हा नारळ याच्यात असा ठेवतो. हा झाला आपला घट बसवून झालाय. आता आई नागवेलीच्या पानाची माळ बनवणार आहे. पहिला मान नागवेलीच्या पानाचाच असतो. त्याच्यानंतर वेगवेगळ्या फुलांचा. आता मी हा घरी माझ्या घेऊन चालली आहे घट. घरी मी पूजा थोडीशी करताना आरती अगरबत्ती लावते. अथर्व कशी झाली तयारी? मस्त. साधी भोळी भक्ती माझी आई अंबाबाई तू मानून घ्यावी. घरामध्ये माझ्या सुख शांतता लाभावी. सगळ्यांना आरोग्य दे, सुख समाधान दे, आनंदी आनंद दे. हेच आई जगदंबे चरणी प्रार्थना. आज 10 वर्ष झालं मी उपास धरते आणि घट बसवते. आज पहिल्यांदा मी घट भरलेला आहे. कारण आई बोलली की आता तुला सुना येतील तर मग तुझी तूच कर, मी तुला सांगते कसं करायचं ते. आई राजा उदय येडासरीचा उदय बोल भवानी माता की जय. जगदंबा भवानी गाव तुळजापुरे ग तुझं नाव घेता होई संकट दूर गजी.